शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी पांडुरंग अंकुशराव तावरे BSc ॲग्रीचे शिक्षण पूर्ण करून शेती करतोय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो तुरीतील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आता खत व्यवस्थापन आणि फवारणी. तर मित्रांनो या टायमाला आपण कोणती फवारणी केली पाहिजे आणि खत सुद्धा कोणते दिलं पाहिजे. तर मित्रांनो आता सध्याच्या कंडिशनला आपल्या तुरीमध्ये जी पान गुंडाळणारी आळी आहे तिचा प्रादुर्भाव सर्वात जास्त झालेला दिसून येतो. तर हा कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला एक फवारणी सांगणार आहे. तर मित्रांनो ही आळी काय करते, ही मित्रांनो आळी पानामध्ये गुंडाळून असते आणि तिथे अंडे देते. तर हे जे अंडे आहे यातून पिल्ला निघतात. आणि तर मित्रांनो हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला एक फवारणी करायची. चला तर कोणती बघूया. मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्रोक्लेम हे 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. हे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो. हे प्रोक्लेम तुम्हाला 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्यासोबत टिल्ट हे बुरशीनाशक वापरायचं आहे 1 ml आणि त्याच्यासोबत डबल हे क्रॉप इन्हान्सर आहे. तर हे तुम्हाला 2 ml प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची आहे. तर मित्रांनो आता आपल्याला तुरीमध्ये खत कोणतं टाकायचं. तर मित्रांनो आपल्याला खत टाकायचं आहे तुम्ही कोणतंही 1 मायक्रोन्यूट्रन्स टाकू शकता आणि त्याच्यासोबत 12-32 सोळे टाकायचं आहे. तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.